बघूया बातम्यांचा वेगवान आढावा. मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट. बारामतीत शरद पवारांनी अजित पवार हे आमचेच नेते असल्याच्या सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याला दुजोरा दिला होता. तसंच राष्ट्रवादीत फूट पडली नसल्याचा दावा त्यांनी केला. पण आपल्या वक्तव्यानंतर शरद पवारांनी अवघ्या 2 तासात घुमजाव केलं. आपण बारामतीत तसं वक्तव्य केलं नसल्याचं त्यांनी साताऱ्यात सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कुठलीही फूट पडली नाही असं म्हणत आपल्या विधानावर ठाम असल्याची प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली. तर पक्षात वेगळी भूमिका घेणाऱ्यांना निलंबित करण्याबाबत विधानसभा अध्यक्षांना पत्र दिल्याचंही त्यांनी म्हटलंय. शरद पवार यांच्या विधानानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालंय. शरद पवारांच्या वक्तव्यानंतर अजित पवारांनी त्यावर प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. नो कॉमेंट्स इतकंच अजितदादा म्हणाले. आरोप प्रत्यारोपांना महत्त्व न देता कामानं उत्तर द्यायचं ठरवलं असंही अजित पवार म्हणाले. काँग्रेसमधील काही ठराविक लोकांनी मला टार्गेट करून बाहेर काढलं असा गंभीर आरोप आमदार सत्यजित तांबेंनी केलाय. मला पक्षातून काही लोकांनी बाहेर ढकलून दिलं असलं तरी आता पक्षश्रेष्ठींची जबाबदारी आहे की मला त्यांनी परत बोलावलं पाहिजे. पण आतापर्यंत अशी कुठलीही हालचाल झाली नसल्याचं ते म्हणाले. विजय वडेट्टीवारांनी विरोधी पक्ष नेता बनवल्यानं काँग्रेसचा एक गट नाराज असून लवकरच तो बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र या सर्व चर्चांना काँग्रेसचे नेते खासदार मुकुल वासनिक यांनी पूर्णविराम दिलाय. काँग्रेस नेत्यांना विश्वासात घेऊन वडेट्टीवारांना ही जबाबदारी दिल्याचं ते म्हणाले. फडणवीसांना जर मुख्यमंत्री करायचं असेल तर शिंदे आणि अजित पवारांचं काय असा प्रश्न एकनाथ खडसेंनी विचारलाय. आताच अशा प्रकारे दावे योग्य नसून निवडणुका सुरू होतील तेव्हा चित्र आणखी वेगळं असेल असंही ते म्हणाले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस ॲक्शन मोडवर आली आहे. नाशिकच्या पक्ष कार्यालयात छगन भुजबळ यांनी उत्तर महाराष्ट्र सोशल मीडिया सेल या विभागाची बैठक घेतली. निवडणुकीत सोशल मीडियाच्या वापरासंदर्भात महत्त्वाची चर्चा झाली. बुलढाण्यातल्या लोणार इथं काँग्रेसची संकल्प सभा पार पडली. अण्णाभाऊ साठेंच्या 103व्या जयंतीनिमित्तानं संकल्प सभेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी काँग्रेससह राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे पदाधिकारी उपस्थित होते. म्हाडाचं घर आमदारांच्याही आवाक्याच्या बाहेर असल्याचं समोर आलंय. तारदेवमधल्या क्रिसेल स्टॉअरमधील 7.5 कोटींचं घर जालन्यातल्या बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांना लागलं. मात्र पैशांची जुळाजुळव होत नसल्यानं त्यांनी हे घर सोडलं. प्रतीक्षा यादीत केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांचं नाव आहे. जळगावात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपाई आठवले गटाकडून मोर्चे बांधणी सुरू आहे. रामदास आठवले 31 ऑगस्टला जळगावमध्ये महत्त्वाची बैठक घेणार आहेत. यासोबत रिपाई आठवले गट आगामी काळात सर्व निवडणुका लढणार असल्याचं सांगण्यात आलं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अमरावती दौऱ्यावर असून त्यांचा संपर्क अभियान सुरू आहे. या दरम्यान 500 लोकांना भेटलो असून 99% लोकांनी मोदींनाच पंतप्रधान करायचं आहे असं म्हटल्याचंही म्हटलं. दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्रीय मंत्र्यांसोबत महत्त्वाची चर्चा झाली असून मराठवाड्यातील 2 जिल्हे वगळता मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल अशी परिस्थिती असल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडेंनी दिली आहे. तर मराठवाड्यातील सर्व धरणांमधलं पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्यात आलं असून पशुधन जगवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असंही त्यांनी म्हटलंय. पुरेसा पाऊस न पडल्यानं दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून टँकरनं होणारा पाणी पुरवठा पुरेसा नसल्याचं वक्तव्य शरद पवारांनी केलंय. तर कांद्याला 2400 रुपये दर घोषित केला पण प्रत्यक्षात 1600 ते 1700 रुपये दर मिळत असल्याचा आरोप त्यांनी केला. सोलापुरात अक्कलकोट तालुक्यातल्या कुरनूर धरणानं तळ गाठलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे. धरण क्षेत्रात सरासरीच्या केवळ 20% इतका पाऊस झाला. त्यामुळे पाणी टंचाईचं संकट आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. पंढरपूर सांगोला भागात पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकरी संकटात सापडलाय. शिवाय सर्वसामान्यही चिंतेत सापडलेत. पंढरपूर आणि सांगोल्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चंद्रभागा बंधाऱ्यात केवळ 8 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे या भागात शनिवारपासून पाणी कपात केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आढूळ इथल्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करण्यात आलं. पावसानं ओढ दिल्यानं पिकांचं नुकसान होतंय. या पार्श्वभूमीवर सामूहिक नमाज पठण करत पावसासाठी दुवा मागण्यात आली.
ऑगस्ट महिना संपला तरी गंगापूरमध्ये पुरेसा पाऊस पडला नाही, त्यामुळे चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी शिंगीमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केली। लवकरात लवकर वरुणराजाचं आगमन व्हावं अशी दुआ मागण्यात आली। नाशिकच्या नांदगावमधील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी पावसासाठी सामूहिक नमाज पठण केलं। अल्लाह मेघ दे, पाणी भेज दे असं म्हणत मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा करण्यात आली। ग्राहकाला स्वस्त कांदा देण्याबाबत आमचं काहीही म्हणणं नाही, पण शेतकऱ्याला मारून स्वस्त कांदा कशासाठी असा सवाल बाळासाहेब थोरातांनी विचारलाय। तुम्ही फुकट कांदा वाटा, पण शेतकऱ्याला किमान 4,000चा भाव द्या असं त्यांनी मागणी केली आहे। जळगाव जिल्ह्यात गुरांचा बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। 7 तालुक्यांमध्ये लंपीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय। नांदेड जिल्ह्यात लंपीचा प्रादुर्भाव वाढल्यानं पशुपालक चिंतेत सापडलेत। सध्या 510 गुरांना लंपीचा संसर्ग झाला असून 9 गुरांची प्रकृती चिंताजनक आहे। दरम्यान जिल्ह्यात लसीकरणाचं काम 99% पूर्ण झालं असून गुरांची वाहतूक करायला बंदी घालण्यात आली आहे।